वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, तुम्ही जेलमध्ये असाल किंवा कृष्ण आंधळे फरार असेल, कुठल्याही बिळात लपा, सगळ्यांची फाशी फिक्स आहे. निष्पाप माणसाचा जीव गेल्यानंतर अख्खा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं हळहळतोय असं शत्रूच्याही बाबतीत घडू नये. सुदर्शन घुले सारखा नराधम संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी गुप्त बैठका घेतल्या जातात, संपवलं पाहिजे, खंडणी मिळाली पाहिजे, पैसेच गोळा करायचे, कुणी आडवा आला तर त्याला सोडायचं नाही, अमानुष पद्धतीनं मारायचं. माणसं मारण्याचा कारखाना म्हणजे वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे यांच्या टोळ्या. मसाजोगच्या सरपंचाच्या हत्येमध्ये सुदर्शन घुलेच मास्टर माइंड आहे. कृष्ण आंधळे अजून फरार आहे. वाल्मिक कराडला फाशी झाल्याशिवाय आता शांत बसायचं नाही. आवाज उठवला पाहिजे या हत्यारांच्या विरोधात, आवाज उठवला पाहिजे या गुन्हेगारीच्या आणि गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्या नराधम वृत्तीच्या विरोधात. वाल्मिक कराड सहित जोपर्यंत विष्णू चाटेला फाशी होणार नाही तोपर्यंत देशमुखांना आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येकाने एकजुटीनं आजपर्यंत ज्या पद्धतीनं एकी दाखवली, जात धर्म बाजूला ठेवून माणूस म्हणून जे पाठीशी राहिलेत, त्या आरोपीला नराधमांना शिक्षा होईपर्यंत लढा थांबवायचा नाही अशी कदाचित खुणगाटच काल माननीय न्यायालयामध्ये बांधली गेली होती. पहिलं हेअरिंग होतं. सरकारी वकील म्हणून देशमुख कुटुंबानी अर्थात धनंजय देशमुखांनी उज्ज्वल निकम साहेबांची त्या ठिकाणी नियुक्तीची मागणी केली होती. सरकारने ती मागणी पूर्ण केल्यानंतर ज्यावेळेस पहिल्या तारखेला उज्ज्वल निकम साहेब हजर नव्हते किंवा हजर राहू शकले नव्हते, काल मात्र प्रत्यक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपींना समोर उभा करून सगळ्यांना माननीय न्यायालयासमोर मान्य करावं लागलं. चौकशीतून पुढे आलं. चार्जशीट आता दाखल करण्याची वेळ आलेली आहे. पण मित्रांनो, या सगळ्या ह्याच्यामध्ये माणुसकी हरवलेला समाज, विकृत असलेला माणूस आणि सत्ता संपत्तीसाठी पिसाटलेला व्यक्ती, ह्या सगळ्यांचा खरा निकाल बीड न्यायालयामध्ये लागणार आहे. खरं तर निकाल काय लागेल, निकाल कधी लागेल, चार्जशीट फ्रेम होईल का, या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा करायचे. सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ. मी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचं, संपर्कात राहिलो, एकत्र राहिलो तर अन्यायाच्या विरोधात बोलत राहू, आवाज उठवत राहू. अन्यथा ही बरबटलेली राजकीय पक्षांच्या विचारधारेनं पिसाटलेली व्यवस्था आणि सत्ता संपत्तीच्या पुढं हव्यासापोटी माणसाचे जीव घेणारे ही नराधम वृत्ती फक्त आणि फक्त कायद्याने ठेचली गेली पाहिजे. आणि ती ठेचण्याचं काम न्याय व्यवस्था करेल. आपण मात्र लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि सामाजिक, राजकीय, धार्मिक, वैचारिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करूया. मित्रांनो, चर्चा करतोय बीडच्या एका मोठ्या हत्या प्रकरणाबद्दल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण राहतोय. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, यांच्या विचारांचा जागर तुम्ही आम्ही करणारी माणसं. पण त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं रक्षण केलं होतं. बाजीच्या देठाचं सुद्धा संरक्षण शिवरायांच्या विचारांची फार मोठी पराकाष्ठा होते. महाराजांना माहित होतं की गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, 18 पगड जाती, बाला, बदुदार, आलुतेदार या सगळ्यांना एकत्र करून सर्वधर्म समभावाचं प्रतीक म्हणजे हिंदवी स्वराज्य. आणि ते जर उभा करायचं असेल, प्रत्येकाच्या कौशल्याला, त्याच्या बुद्धिमत्तेला, त्याच्या चातुर्याला महत्व दिलं पाहिजे. पण त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज 450 वर्षानंतर ज्यावेळेस शिवरायांच्या विचारांचा जागर होत असताना त्यावेळेची लढाई ही राजकीय होती, ही सगळ्यांना माहितीये.
परंतु त्याला धार्मिक किनार दिली जाते. आजची सुद्धा लढाई ही राजकीय असून सुद्धा धार्मिक आणि जात्यांध विषतेकडे त्या ठिकाणी घेऊन गेले जात आहेत. जाती धर्मात विष कालवण्याचं काम काही व्यवस्था करतायत आणि त्याचे बळी सर्वसामान्य माणसं पडतायत. आजच्या राज्यकर्त्यांकडून खरं तर जनतेचं संरक्षण झालं पाहिजे. आमदार म्हणून घेणारे, मंत्री म्हणून घेणारे, मुख्यमंत्री म्हणून घेणारे, खासदार म्हणून घेणारे किंवा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेणारे सगळे हे द्वेष, मत्सर, एखाद्याविषयी सूड सगळा बाजूला ठेवून एक संघतेच्या सूत्रात सगळ्यांनी गुन्हे गोविंदाने राहिलं पाहिजे म्हणून चर्चा ती ठिकाणी केली जाते किंवा शपथ घेतली जाते. पण प्रत्यक्षात तसं होतं का? आज मंत्रिपदावर असणारा माणूस इतका नरभक्षक होतो, इतका शोषित होतो, इतका खुनशी पद्धतीने वागतो, कदाचित त्यांच्या कुटुंबाचा तो प्रवास आणि वारसा होता का, आहे का, याचा जर तपास केला तर एखादा मंत्री आपल्या हस्तकांकडून, आपल्या टोळींकडून ज्या पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीला, ज्या पद्धतीने नराधमी वृत्तीला मदत करण्याची, सपोर्ट करण्याची ज्यावेळेस भावना ठेवतो, हे सगळं पैशावर अवलंबून असतं. सुदर्शन घुलेसारखा नराधम संतोष देशमुखांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या ऑफिसमध्ये किंवा इतर ठिकाणी गुप्त बैठका घेतल्या जातात, संपवलं पाहिजे, खंडणी मिळाली पाहिजे, पैसेच गोळा करायचे, कुणी आडवा आला तर त्याला सोडायचं नाही, अमानुष पद्धतीनं मारायचं. माणसं मारण्याचा कारखाना म्हणजे वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे यांच्या टोळ्या. आवाज उठवला पाहिजे, आवाज उठवणारी माणसं बोलली पाहिजेत. एक मनोज जरांगे पाटील असेल किंवा त्यांच्या मागे हजारो लोक असतील, अशी सुरेश धसांसारखी किंवा संदीप क्षीरसागर सारखी अशी काहीच मंडळी आहे ज्यांना माणुसकीच्या संवेदना आहेत. या प्रकरणावर त्यांनी आवाज उठवला, फाशीच झाली पाहिजे कराडला, चाटेला, घुलेला किंवा आंधळेला किंवा त्याच्या 7-8 लोकांच्या त्या टोळीला. पण त्यांच्या मुख्य आकाचं काय करायचंय? सगळ्यांचे इतर एकमेकांचे इंटरलॉकिंग जे कनेक्शन आहेत ते माननीय न्यायालयासमोर ठेवण्याचं किंवा मांडण्याचं काम सरकारी वकील निकम साहेबांनी केलंच. त्यांना करावंच लागेल. सरकारी वकील म्हणून त्यांची भूमिका, देशमुख कुटुंबाची तळमळ, आस्था, आवाज हे माननीय न्यायालयासमोर वेदना व्यक्त कराव्याच लागतील. आणि घडलेली गुन्ह्याची पार्श्वभूमी, कशा पद्धतीने हे सगळं केलंय, किती निर्घुण पद्धतीनं मारलंय, किती अमानुष पद्धतीनं छळलंय, ज्यावेळेस पाढा वाचला गेला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात झाली, वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्ण आंधळे, तुम्ही जेलमध्ये असाल किंवा कृष्ण आंधळे फरार असेल, कुठल्याही बिळात लपा, सगळ्यांची फाशी फिक्स आहे. सगळ्यांना त्याच दोराखाली लटकवलं जाईल, फाशी दिली जाईल, जी नराधमी वृत्तीला पनिशमेंट म्हणून, शिक्षा म्हणून त्या ठिकाणी सुनावली जाते. ही गरज आहे नराधमांना वचक बसण्याची. न्यायालयात काय होईल, निकाल कशा पद्धतीने लागेल, हा सगळा साक्ष पुराव्याचा विषय आहे. सगळं मांडलं जाईल, सगळं सांगितलं जाईल, त्यांनीही कबूल केलं असेल किंवा करावं लागेल. पण एक गोष्ट या ठिकाणी राहते की निष्पाप माणसाचा जीव गेल्यानंतर अख्खा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं हळहळतोय, असं शत्रूच्याही बाबतीत घडू नये. संभाजीराजांनी काय सहन केलं होतं, कुठल्या औरंगजेबी वृत्तीनं त्यांना छळलं होतं, तीच वाल्मिकी किंवा एक विकृती कराडाच्या रूपाने ज्या पद्धतीनं देशमुखांची हत्या करण्यामध्ये घालवली, जिवंत माणसाला त्या सगळ्या यातना सहन कराव्या लागल्या. त्यांनाच माहितीये त्रास काय असतो, प्राण कसे सोडावे लागतात, जीव कसा जातो. मग अशा नराधमांना करायचं काय? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळीकडून फक्त आवाज दिला जातोय मनातून, होय नराधमांना फाशी झाली पाहिजे. मित्रांनो, मी बोलतोय, मी मांडतोय, मी सांगतोय, याच्यापेक्षा कायदा काय सांगतोय, कायदा काय करणार आहे, न्यायव्यवस्था काय निकाल देणार आहे, याच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.
तो संवैधानिक पद्धतीनं कायदेशीर गोष्टी तपासून आणि सगळ्यात महत्वाचं जो गुन्हा करतो कुठलाही प्रसंग असू द्या शिक्षा ही ठरलेली असते. पापाचा घडा भरल्यावर तो फुटणार आहे आणि ते आता महाराष्ट्रासमोर आल्याशिवाय राहणार नाही. फक्त आवाज उठवत राहिलं पाहिजे आणि सत्याच्या बाजूने बोललं पाहिजे. खरंय की नाही? धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय.